हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी पौष्टिक लाडू बनवायला घेतलेत, तर त्याच्यासाठी लागणार आहे सगळं साहित्य इथे काढून ठेवलेलं आहे. तर आता आपण एक एक पदार्थ भाजून घेऊया त्याच्यामधला. तर अगोदरचे ड्राय आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, तूप वगैरे घालायचे अगोदर, ते भाजून घेते अगोदर. तर इथे मी सगळ्यात अगोदर मेथी घेतली आहे भाजायला. मेथी इथे मी 2 चमचे घेतलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मेथी आपल्याला जरा जरा भाजून घ्यायची आहे, जास्त भाजायची नाही आहे, नाहीतर मग त्याचं चव खूप कडवट लागते. तर त्याच्यामुळे मी इथे मेथी जराशी भाजून घेतली आणि त्याच्यामध्येच एक पाव वाटी होईल एवढे तीळ घातलेले आहे. तर ते पण मेथीसोबत भाजून घेते. आणि आता आपण ह्याच्यामध्येच घालूया खसखस. तर इथे 2 चमचे खसखस घेतलेले आहे आणि तो पण जरासा मी परतवून घेते, कारण खसखस लगेच भाजतो, करपला जातो, म्हणून ह्याच्यामध्येच मी ॲड केलेलं आहे आणि ते आता भाजून घेते. तर आता मी खोबरं भाजायला घेतलेलं आहे. सुकं खोबरं आपल्याला इथे थोडंसं भाजून घ्यायचं आहे, गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. खोबरं पण इथे चांगलं आपण भाजून घेतलेलं आहे. आता हे काढून थंड करत ठेवूया. आणि आता मी इथे घालते अळीव. तर अळीव पण पाव वाटी घेतलेला आहे. तर तो पण आपल्याला जरासं परतवून घ्यायचा आहे. अळीव भाजून झाल्यानंतर आता मी इथे गव्हाचं पीठ वापरते. तर ते 1-1.5 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते पण आपल्याला ड्राय भाजून घ्यायचं आहे. अगोदर तूप वगैरे घालून भाजायचं नाही आहे, म्हणून मी इथे ड्रायच भाजून घेते. आणि पीठ पण आपलं भाजून झालेलं आहे आणि खोबरं पण आपण भाजून ठेवलेलं होतं, ते थंड झालेलं आहे. तर ते मी हाताने जसं थोडंसं चुरून घेते, म्हणजे जास्त मोठे तुकडे राहणार नाहीत त्याचे. आणि आता आपण जे पीठ भाजलेलं आहे, तर ते पीठ पण आपल्याला ह्याच्यामध्येच मिक्स करायचं आहे, म्हणून मी हे खोबरं अगोदर बारीक करून घेते. तर इथे बघा पिठाचा कलर चेंज झालेला आहे आणि पीठ पण आपलं छान असं भाजलं गेलं आहे. तर ते पण आता आपण त्या खोबऱ्याच्या ताटामध्ये काढून घेऊया. अळीव पण भाजलेला मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतला आहे. आणि आता आपण बाकीचे पदार्थ भाजूया. तर इथे मी खारीक पावडर घेतलेली आहे 1 वाटी. ती खारीक पावडर पण आपल्याला भाजून घ्यायची. याच्यामध्ये तुम्ही तूप घालू शकता भाजताना, पण मी अशी ड्रायच परतवून घेते थोडा वेळ. तर खारीक पावडर पण इथे आपली भाजून झालेली आहे. तर ती पण आपण त्या खोबऱ्याच्या ताटामध्ये काढून घेऊया. ड्राय पदार्थ होते ते भाजून झालेले आहेत. तर आता मी इथे कढईमध्ये 3 चमचे तूप घातलेलं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये डिंक भाजून घ्यायचं आहे. तर आता मी ते थोडा डिंक घालून भाजून घेते, सगळा डिंक. हा आपल्याला मंद गॅसवरच भाजून घ्यावा लागतो, म्हणजे तो चांगला फुलतो आणि मग आपल्या दातांना वगैरे लागत नाही चिकट. तर त्याच्यामुळे मंद गॅसवर मी आता सगळा डिंक अगोदर भाजून घेते. हे बघा अशा प्रकारे छान असा फुललेला आहे डिंक. आणि आता सगळा मी इथे भाजून घेतलेला आहे. आता आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया. तर डिंक भाजलेल्या तुपामध्येच मी ड्रायफ्रूट्स भाजून घेते. इथे तुम्ही तुकडे करून पण भाजू शकता किंवा अशा प्रकारे अख्खे पण भाजू शकता. तर मी इथे अख्खेच भाजून घेते, कारण नंतर मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तुकडे जास्त मोठे ठेवणार नाही आहे, म्हणून मी अख्खे भाजून घेते. आणि बदाम भाजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून मी अगोदर बदाम भाजून घेतलेत थोडा वेळ. आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये काजू भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही वेगवेगळे पण भाजून घेऊ शकता, पण मी जास्त घालत नाही आहे ड्रायफ्रूट्स, त्याच्यामुळे मी एकत्रच हे घातलेत आणि थोडेसे अक्रोड पण घातलेले आहेत. तर ते सगळे आता मी भाजून घेते. छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आणि आता आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. अगोदर मी जे आपण तीळ, मेथी आणि खसखस भाजलेला होता, तर तो मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला आहे. त्याच्यानंतर आपण डिंक भाजून ठेवलेला होता, तर तो डिंक पण बारीक करून घेतलेला आहे.
आणि नंतर मग आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले होते तर ते पण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेले आहेत. आणि हे सगळे पदार्थ आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे मी तूप वापरलेलं नाही आहे लाडूमध्ये, लाडू बनवताना जास्त फक्त ड्रायफ्रूट्स आणि डिंक भाजण्यासाठी तूप वापरलेलं आहे. आता इथे आपण घालूया या पिठामध्ये थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे. आणि आता थोडीशी वेलची पावडर घालूया. आणि थोडीशी सुंठ पावडर घालते, 1 चमचा होईल एवढी. आणि हे मिक्स करून घेते. तर इथे मी जे ड्रायफ्रूट्स भाजलेले त्याच्यामध्ये थोडंसं तूप राहिलेलं, तर त्याच्यामध्येच मी गूळ घालून तो गूळ वितळून घेणार आहे. गुळाचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे, तर फक्त गूळ वितळून आपल्याला तो पातळ करून घ्यायचं आहे. तर इथे मी आता गूळ घालून घेते. गूळ किसून बारीक करून घेतलेला आहे, कारण जास्त वेळ नाही लागत मग वितळायला म्हणून. तर आता मी इथे गूळ हे मंद गॅसवरच आपल्याला वितळून घ्यायचं आहे, विरघळून घ्यायचं आहे. तर हे बघा गूळ आपलं छान पातळ झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते घालून घेऊया. कढई खाली उतरून घेतली आणि आता जे मिश्रण आपण बनवून ठेवलेलं होतं ते सगळं मी या गुळामध्ये घालून मिक्स करून घेते. इथे मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं थंड करून घेऊया कारण खूप गरम आहे, तर हाताला चटके बसतील म्हणून मी थोडा वेळ जर असं थंड करून घेणार आहे. हे बघा छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण लाडू वळायला घेऊया आणि छान लाडू तयार होतात, अगदी सहज वळले जातात. हे बघा अशा प्रकारे आपण आता सगळे लाडू वळून घेऊया. इथे असे आपले छान असे पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.